पण चंद्रकांत पाटील तिथे येऊन असं बोलले की आम्हाला बारामतीत शरद पवारांचा पराभव करायचा. हो, ते म्हणजे त्यांची इच्छा आहे ती. त्यांनी तसा निर्णय घेतलेला दिसतोय, आनंदाची गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट ही आहे त्याच्यात, मी स्वतः उभा नाही आहे. तुम्ही स्वतः उमेदवार तिथे नाही आहे, तरी पण कसं आहे की आता अमेठी आणि रायबरेली असे ते गांधी घराण्याचे मतदारसंघ होते, तिथून भाजपाने त्यांना प्रतिस्पर्धा दिली. आता राहुल गांधींना वायनाडमधून उभं राहावं लागतं. तसं आता गांधी घराण्यानंतर पवार टार्गेट आहेत का बारामतीत? असं आहे की या निवडणुकीमध्ये सत्ताधारी पक्षाने म्हणजे भाजपने सगळ्या मार्गाने तिथं प्रचंड लक्ष केंद्रित केलेलं आहे. आणि त्यामुळे साहजिकच ती निवडणूक एक वेगळ्या पद्धतीने होईल. शेवटी मतदारांच्यावर आम्हा लोकांचा विश्वास आहे, तर ते काय योग्य निर्णय घेतील असं खात्री आहे. ते मी तुमचा एक इंटरव्ह्यू ऐकला होता, त्यात तुम्ही असं बोलले होते की मी असं ऐकलंय की अमित शहांनी अजित पवारांना असं सांगितलं की तिथून सुनेत्रा पवारांना उभं करा. मग त्याचा तर अर्थ तोच निघतो ना की आता बारामतीत टार्गेट पवार आहेत भाजपचं. मी असं कधी आणि अमित शहा आणि या सगळ्या लोकांचं लक्ष बारामती मतदारसंघावर आहे असं दिसतं, त्याच्यात वाद नाही. पण कोणाला उभं करा वगैरे सांगितल्याचं विधान मी काही केलं नाही. अशी चर्चा आहे दिल्लीमध्ये की अजित पवारांना त्यांनी सूचना दिल्या की इथून आम्हाला तुम्ही जागा जिंकून आणली पाहिजे, असं त्यांचं काही सूचना दिली. वंदन आहे काय मला माहिती नाही. पण त्यामुळेच मग आता तुमच्या समोर अजित पवार आहेत, त्यामुळेच तुम्हाला इथे मेहनत करावी लागते का? तशी पवारांना इथे मेहनत करावी लागत नाही एवढी बारामतीत कधी? एकदा जाऊन आलोय, ज्या दिवशी नारळ फोडतात त्यावेळी मी गेलो. त्याच्यानंतर मी बाहेर महाराष्ट्रात फिरतोय, विदर्भात होतो, मराठवाड्यात होतो. आता मी अहमदनगरवरून आलोय आणि मी आता सध्या बारामती नाही आहे. तुम्ही काल